राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून या येणाऱ्या संपूर्ण लाखो भाविकांना सुद्धा आरोग्याच्या सर्व सुविधांची सुद्धा योग्य पद्धतीने मदत होणं ही आमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे। त्याप्रमाणे आज आढावा बैठकीमध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे। वारीमध्ये हा एक अभिनव उपक्रम आपण करतोय की वारीत येणाऱ्या वारकऱ्याची आल्यापासून जाईपर्यंत आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची असेल आणि त्याबरोबर इमर्जन्सीच्या वेळेला एअर ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा आपण केलेली आहे। एअर ॲम्ब्युलन्स एवढ्यासाठी की गर्दी खूप असते, पेशंट गोल्डन हावर मध्ये जर का आपल्याला जीव वाचवायचा असेल तर आपल्याला गोल्डन हावर्स मध्येच त्याला जर का दवाखान्यात न्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यावर्षीच आमच्या आयुक्तांनी आणि आमच्या सगळ्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध केलेली आहे। या सेवेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सुद्धा एखादा पेशंट जर सिरियस असेल तर तात्काळ त्याला दवाखान्यात नेण्याबद्दलची सुद्धा सोय केली आहे। सर्व खाजगी हॉस्पिटल्समध्ये 10% आपण बेड राखून ठेवलेले आहे। त्याचबरोबर पालखी मार्गावरती एकूण 43 ठिकाणी ICU ची उपलब्धता आपण केलेली आहे। पालखी मार्गाबरोबर आळंदी ते देहू आणि पंढरपूर मार्गावरती सुद्धा प्राथमिक उपचाराकरता 156 ठिकाणी आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची उपलब्धता करून घेतलेली आहे। पालखी मार्गावरती फिरते 215 आमचे आरोग्य दूत असणार आहेत। पंढरपूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि ग्रामीण मध्ये 16 ठिकाणी सुसज्ज ICU आणि 17 ठिकाणी तात्पुरत्या आपल्या दवाखान्याची सुद्धा आपण उभारणी केलेली आहे। मंदिरामध्ये 24/7 अशा पद्धतीने सुसज्ज ICUच्या कक्षाची उभारणी केलेली आहे। पंढरपूर आणि माळशिरस ग्रामीण भागामध्ये सुद्धा 5 ठिकाणी ICU ची उपलब्धता केलेली आहे। वारकरी भाविकांच्यासाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी पालखी मार्गावरती एकूण 353 रुग्णवाहिका आणि त्याच्यामध्ये 102, 108च्या संपूर्ण रुग्णवाहिका आपण उपलब्ध केलेत। अत्यावश्यक आणि प्रत्येक दिंडी प्रमुखांना सुद्धा प्राथमिक औषधोपचार किट वाटप करण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतलेला आहे। विशेषतः आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता अंदाजे 3087, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये इतर सगळे कर्मचारी आहेत, सर्व अधिकारी आहेत, 3087 वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम इथं सर्व आपल्या भाविकांच्यासाठी वारकऱ्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे। पंढरपूरमध्ये 3 दिवसांमध्ये 24/7 मध्ये महाआरोग्य शिबिरांचं आपण नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळे स्पेशालिस्ट आहेत, सर्व यंत्रणा उपलब्ध आहे। पालखी मार्गावरती आपण सर्व आरोग्य संस्था, रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार केंद्रांची माहिती यावर्षी आपण देतोय। पहिल्यांदाच आपण 2 ते 3 नवीन ऍक्टिव्हिटी करतोय। त्याच्यामध्ये या डिजिटल मॅपिंग असणार आहे, म्हणजे कुठलाही वारकरी, कुठलाही आमचा जो काय नागरिक असेल आणि त्याला तिथनं आरोग्याची सेवा पाहिजे असेल तर फक्त ऑनलाईन त्याने क्लिक केलं की त्याला 108चा नंबर त्याला पाहिजे 108 मिळेल, जवळचा दवाखाना पाहिजे असेल तर तो मिळेल, त्याच्यानंतर तिथं आपल्याला डॉक्टर पाहिजे असेल तर मिळेल। अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत। वारीत येणारा वारकरी हा घरातून बाहेर पडल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा कर्मचारी त्याच्याबरोबर सातत्याने संपर्कात असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.